गुड मॉर्निंग. आपण एस्टिमेटचा सेकंड युनिट म्हणजे तिसरा युनिट डिटेल आणि एस्टिमेट आपण सुरू केला होता. त्यात मागील लेक्चरमध्ये आपण त्याबद्दलची पूर्ण थिअरी बघितली की डिटेल्ड एस्टिमेट म्हणजे काय आणि ते काढायसाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी लागतात, जसं नकाशे, स्पेसिफिकेशन आणि आपले दर. मग आज आपण बघू की डिटेल एस्टिमेट काढण्याचे आपल्याकडे किती पद्धती आहेत. तर जसं मी मागील लेक्चरमध्ये सांगितलं की आपल्याकडे दोन पद्धती असतात, लाँग वॉल मेथड आणि लाँग वॉल शॉर्ट वॉल मेथड आणि सेंटर लाईन मेथड. तर आज आपण या दोन्हीही पद्धती व्यवस्थित डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. क्वांटिटी काढण्याच्या पद्धती म्हणजेच मेथड्स ऑफ टेकिंग आउट क्वांटिटी. नकाशावरून लांबी, रुंदी व खोली किंवा उंचीची मोजमापे काढली जातात. म्हणजेच काय, आपल्याकडे जे प्लान असते त्याच्यावरून आपण लेंथ, ब्रेड्थ आणि किती उंची किंवा किती खोल हे आपण आपल्या नकाशावरून काढतो. मग नकाशाच्या अभ्यासावरून मनामध्ये इमारतीची कल्पना करून चित्र निर्माण केले जाते व त्या आधारे अचूक मोजमापे मिळवली जातात. नकाशावरून मोजमापे शोधून काढण्यासाठी नियम नसेल तरी देखील अचूक मोजमापे काढावी लागतात. विशेषतः भिंतीचे कोपरे व भिंती एकमेकांना जोडलेल्या ठिकाणाची मोजमापे काढताना विशेष लक्ष द्यावे लागते. म्हणजे काय, ज्यावेळी आपण एस्टिमेट काढतो त्यावेळी आपल्याकडे काय असतं, फक्त एक नकाशा असतो. त्या नकाशावरनं जो व्यक्ती एस्टिमेट काढतो त्याला तो नकाशा बघूनच त्याच्या डोळ्यासमोर अख्ख्या इमारतीचा दृश्य उभा झाला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे काय की त्याला कळालं पाहिजे की ही इमारत कशी दिसेल. म्हणजे एस्टिमेट काढताना मग कुठल्या भिंती किंवा भिंतीचे कोपरे जे एकमेकांमध्ये जोडलेले आहे, मग ते रिपीट नको व्हायला, मग त्याचे कसे मोजमाप घ्यायचं याच्या वेळी व्यवस्थित लक्ष द्यावं लागतो. सामान्यतः मध्य रेषाभोवती एक समान असलेल्या पायासाठी पायातील खोदकाम, पायातील कॉन्क्रीट, पाया व जोते यामधील वीटकाम व सुपरस्ट्रक्चर मधील वीटकाम इत्यादी कलमांसाठी क्वांटिटी काढण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहेत. कुठली पद्धती? पहिली लाँग वॉल शॉर्ट वॉल पद्धती आणि दुसरा आहे तुमची मध्य रेषा पद्धती म्हणजेच सेंटर लाईन पद्धती. बघा, आतल्या आत बाहेरच्या बाहेर पद्धती म्हणजे इन टू इन अँड आउट टू आउट मेथड, ज्यालाच आपण PWD मेथड आणि स्वतंत्र भिंत पद्धती सुद्धा म्हणतो आणि यालाच आपण लाँग वॉल शॉर्ट वॉल मेथडही म्हणतो. मग दुसरा आहे तुमची मध्य रेषा पद्धती म्हणजेच सेंटर लाईन मेथड. आता आपण दोनही पद्धती एक एक करून बघू आणि त्यावर एक एक उदाहरण सुद्धा घेऊ. बघा, आतल्या आत बाहेरच्या बाहेर पद्धती. या पद्धतीमध्ये लांबीच्या दिशेने असणारी भिंतीची लांबी बाहेरच्या बाहेर मोजली जाते. म्हणजे लेंथ, भिंतीची लेंथ म्हणजे जी भिंत मोठी असते तिची आपण लांबीच्या दिशेने म्हणजे तिची लेंथ मोजतो. ठीक आहे, मोजली जाते. अशा भिंतींना आपण लाँग वॉल म्हणतो. ठीक आहे, म्हणजे जी भिंत मोठी असेल तिची लेंथ आपण मोजतो आणि तिला आपण लाँग वॉल असं म्हणतो. मग लाँग वॉलला काटकोनात असलेल्या भिंतीची लांबी आतल्या आत मोजली जाते. लाँग वॉलची जी तुमची आपलं काय म्हणतात त्याला भिंत आहे तिला आपण बाहेरून मोजतो आणि तिला सलग लागलेली जी भिंत असते तिला आपण आतमधून मोजतो आणि त्या भिंतीला आपण शॉर्ट वॉल असं म्हणतो. बघा, अशा प्रकारे तुमची भिंती असतात. हा प्लान झाला. तर लांबीच्या बाजूने म्हणजे ही वाली भिंत झाली तुमची, जी आता या दोन, ही एक आणि ही एक रेक्टँगल आहे बरोबर. तर रेक्टँगलची एक साइड मोठी असते आणि एक साइड लहान असते. मग जी लाईन मोठी असते तिला आपण बाहेरून मोजतो आणि तिला आपण लाँग वॉल असं म्हणतो आणि तिला लागलेली जी छोटी वाली लाईन असते तिचं आपण सेंटर टू सेंटर डिस्टन्स मोजतो आतमधून, म्हणजे अंदरचं. बाहेरचं का नाही मोजत? कारण ती ओव्हरलॅप होते. कारण बाहेरचा डिस्टन्स जो आहे तो आपण लाँग वॉल सोबत ऑलरेडी मोजलेला आहे. म्हणून जेव्हा आपण शॉर्ट वॉल मोजतो त्यावेळी आपण आतला डिस्टन्स मोजतो. ठीक आहे, आणि लाँग वॉल मोजताना आपण बाहेरचा डिस्टन्स मोजतो. जसं मी इथे सांगितलं की इथे म्हटलं ना त्यांनी की दोन भिंतीचे कोपरे जे असतात ते एकमेकांमध्ये जोडलेले असतात. म्हणजे या प्रकारे हा जो कोपरा आहे, हा कोपरा तुमचा लाँग वॉल मध्ये सुद्धा आहे आणि या भिंतीमध्ये सुद्धा आहे. मग तो परत परत नाही आला पाहिजे. परत परत आला म्हणजे काय, क्वांटिटी वाढेल, पैसा वाढेल. ठीक आहे, म्हणून
त्याची दोनदा कॅल्क्युलेशन नाही झाली पाहिजे म्हणून आपण या मेथडमध्ये काय करतो, जेव्हा आपण लॉंग वॉलची कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी आपण बाहेरून कॅल्क्युलेट करतो आणि जेव्हा शॉर्ट वॉलची कॅल्क्युलेशन करतो तर ती आपण फक्त आतमधून करतो, कारण बाहेरचे पार्ट लॉंग वॉलच्या कॅल्क्युलेशन मध्ये ऑलरेडी येऊन जातात. कळालं? मग भिंतीच्या लांबीला नाही, लॉंग वॉलला काटकोनात असलेल्या भिंतीची लांबी आतल्या आत मोजली जाते. आपण अशा भिंतींना शॉर्ट वॉल असे म्हणतो. मग यामध्ये आपण लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉलचं कॅल्क्युलेशन करतो, म्हणून याला लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल मेथड सुद्धा म्हटल्या जाते. आणि आतल्या आत आणि बाहेरची बाहेर पद्धती म्हणजे काय, की लॉंग वॉलचा डिस्टन्स बाहेर मोजतो आणि शॉर्ट वॉलचा आतून मोजतो, म्हणून आतल्या आत आणि बाहेरच्या बाहेर. ठीक आहे. भिंतीच्या लांबीला रुंदी व उंचीने गुणून भिंतीची क्वांटिटी काढली जाते. मग आता जे आपण लॉंग वॉलची लेंथ काढली, लॉंग वॉल म्हणा की शॉर्ट वॉल म्हणा, त्याला लांबी आणि रुंदीनी जर आपण मल्टिप्लाय केलं तर त्याची क्वांटिटी निघते. हाच नियम पायातील खोदकाम, पायातील कॉन्क्रीट व बांधकामासाठी उपयोगात आणला जातो. म्हणजे काय, जर तुम्ही पायाची फाउंडेशनचं कन्स्ट्रक्शन असेल किंवा सुपरस्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शन असेल, त्यासाठी आपण हीच पद्धती वापरतो. या पद्धतीमध्ये लॉंग वॉल व शॉर्ट वॉल स्वतंत्र करून लॉंग वॉल व शॉर्ट वॉलची सेंटर टू सेंटर लांबी प्लॅन वरून काढली जाते. म्हणजे काय, प्लॅन वरून आपण लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉलचे मेजरमेंट काढतो आणि मग डिटेल्स लांबी आणि रुंदी आणि हाईट ही आपल्याला कुठून मिळते, त्याच्या सेक्शन वरनं. जसं बघा, असं सेक्शन वरनं आपल्याला लांबी आणि रुंदी आपल्याला लांबी ही सेक्शन वरनं मिळते आणि तुमची जी लेंथ आणि ब्रेड्थ आहे म्हणजे लांबी आणि रुंदी ही प्लॅन वरनं मिळते. म्हणून आपल्याला सगळंच हवं असते. प्लॅन नकाशामध्ये प्लॅनही पाहिजे, सेक्शनही पाहिजे आणि एलिव्हेशनही पाहिजे. ठीक आहे. प्लॅन मध्ये म्हणून आपण नेहमी डिटेल एस्टिमेट काढताना त्याची गरज असते. तर या पद्धतीमध्ये लॉंग वॉल व शॉर्ट वॉल स्वतंत्र करून लॉंग वॉल व शॉर्ट वॉलची सेंटर टू सेंटर लांबी प्लॅन वरून काढली जाते. मग लॉंग वॉलच्या सेंटर टू सेंटर लांबीमध्ये भिंतीची रुंदी मिळवली जाते. अशा भिंतींची बाहेरच्या बाहेर लांबी मिळते व त्यास लांबीस रुंदी व उंचीने गुणून भिंतीची क्वांटिटी काढता येते. ठीक आहे. मग लॉंग वॉलची लांबी कशी काढायची, तर लॉंग वॉलची सेंटर टू सेंटर अंतर म्हणजे कुठला, हे झाली तुमची ही आतली आणि ही बाहेरची. ठीक आहे. मग हे झालं तुमचं सेंटर लाईन जी आपण काढली आहे. मग लॉंग वॉलची सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजे इथनं ते इथपर्यंतचं डिस्टन्स प्लस एक बाजूची अर्धी रुंदी म्हणजे ही आणि एक बाजूची अर्धी रुंदी. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे जे आहे, जर या लाईनला आपण असं वर ओढलं, इला असं जर आपण वर ओढलं तर ही झाली तुमची रुंदी आणि ही झाली तुमची लांबी. तर जेव्हा आपण लॉंग वॉलची कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी सेंटर टू सेंटर डिस्टन्स घ्यायचा आणि दोनही बाजूंची अर्धी अर्धी रुंदी. म्हणजे काय, अर्धी अर्धी रुंदी म्हणजे काय, एक रुंदी. म्हणून लेंथ ऑफ लॉंग वॉल काढताना सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजे हा डिस्टन्स आणि प्लस एक ब्रेड्थ किंवा विड्थ म्हणजे ही अर्धी आणि ही अर्धी, दोघांचं जर ऍडिशन केलं तर ते एकच होते. ठीक आहे. मग जेव्हा शॉर्ट वॉलची कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी मी काय म्हटलं, की आपण शॉर्ट वॉलसाठी आतल्या आतला डिस्टन्स घेतो, आपण बाहेरचा डिस्टन्स घेत नाही. मग शॉर्ट वॉलची काढताना शॉर्ट वॉलची सेंटर टू सेंटर डिस्टन्स मधून आपण या साईडची अर्धी विड्थ आणि या साईडची अर्धी विड्थ आपण मायनस करतो. ठीक आहे. लॉंग वॉल मध्ये आपण प्लस करतो आणि शॉर्ट वॉल मध्ये आपण मायनस करतो. का, कारण लॉंग वॉलची कॅल्क्युलेशन आपल्याला बाहेरून करावी लागते आणि शॉर्ट वॉलची आपल्याला आतमधून करावी लागते. ठीक आहे. बघा, शॉर्ट वॉलची लांबी काढताना दोन सेंटर मधील लांबीतून भिंतीची एक रुंदी वजा केली जाते. ठीक आहे. मग शॉर्ट वॉलची लांबी इक्वल्स टू काय, सेंटर टू सेंटर डिस्टन्स ऑफ शॉर्ट वॉल मायनस ब्रेड्थ. अर्धी अर्धी रुंदी असते, अर्धी या साईडची अर्धी त्या साईडची, दोघांनाही केलं तर म्हणजे एक संपूर्ण एक विड्थ आपल्याला मायनस करावं लागते. थोडक्यात काय, की लॉंग वॉलची लांबी काढताना दोन सेंटर मधील लांबीमध्ये एक रुंदी मिळवली जाते, तर जेव्हा आपण शॉर्ट वॉलची लांबी काढतो त्यावेळी एक रुंदी वजा केली जाते. ठीक आहे. म्हणजे काय, की लॉंग वॉलची कॅल्क्युलेशन करताना आपल्याला एक रुंदी त्यामध्ये ऍड करावी लागते आणि शॉर्ट वॉलची काढताना त्यामध्ये आपल्याला एक रुंदी त्याची मायनस करावी लागते. या पद्धतीने मोजमाप करताना लॉंग वॉलची लांबी पायापासून सुपरस्ट्रक्चरकडे क्रमाक्रमाने कमी होत जाते
आणि शॉर्ट क्रमाक्रमाने वाढत जाते. ही सोपी, अचूक व कमीत कमी चुकांची शक्यता असणारी पद्धती आहे. आपण जनरली लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथडनीच डिटेल एस्टिमेट काढतो. ठीक आहे, कारण ही सोपी आणि कमी चुकांची पद्धती आहे. म्हणजे जेव्हा आपण या पद्धतीने चुका काढतो एस्टिमेट काढतो तर कमी चुका होतात. मग आता आपण यावर एक उदाहरण बघू की कशा प्रकारे आपण काढतो. बघा, दिलेल्या आकृतीवरून खालील कलमांच्या क्वांटिटी काढा. कुठले? पायातील खोदकाम, पायातील कॉन्क्रीट, पाया व जोत्यामधील वीटकाम आणि सुपरस्ट्रक्चर मधील वीटकाम या 4 कामांचं आपल्याला क्वांटिटी काढायची आहे. हा दिला आपल्याकडे प्लान. काय दिला आहे की एक रूम दिली आहे 6x3 ची, म्हणजे ही झाली 6 आणि हा झाला तुमचा 3. लांबी 6, रुंदी 3 आणि सेक्शन मध्ये आपल्याला याची उंची दिसत आहे किंवा याचं हाईट किंवा डेप्थ आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, मग बघा, सर्वात पहिले आपल्याला काय काढायचं आहे? पायातील खोदकाम. तर त्यासाठी पहिले लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल काढावी लागेल. ते आपण कसं काढणार? सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजे 6. बघा, लॉंग वॉलची कॅल्क्युलेशन कशी केली? 6.30 प्लस दोनही बाजूंची रुंदी. आता बघा, तुमचं जे आपण जेव्हा एखादी रूमची कन्स्ट्रक्शन करतो तर वॉलची थिकनेस किती असते? जसं मी तुम्हाला सांगितलं की जर लोड बिअरिंग स्ट्रक्चर असली तर वॉलची थिकनेस सर्व रूमना सारखी असते. किती? 2 विटा वापरतो म्हणजे 0.3 ची थिकनेस असते, म्हणजे 30 सेंटीमीटर थिकनेस असते. जर आपण सिंगल विटांची जर आपल्याकडे भिंत असेल तर त्याचं 0.15 असते. ठीक आहे, मग आता हे जे आहे हे काय झालं तुमचं? विटांची भिंत झाली जी की तुमची 0.30 ची आहे. ठीक आहे, तर म्हणून आपण जेव्हा रूमची म्हणजे किती हे जी तुमची रूम आहे इतकी तुमची 6 मीटरची आहे, बरोबर. पण आपण जेव्हा लॉंग वॉल काढतो त्यावेळी आपल्याला बाहेरची त्याच्यामध्ये आपल्याला वॉलची थिकनेस सुद्धा मेन्शन करावी लागते. म्हणून आपण इथे 6.3 घेतलेला आहे प्लस 0.9 दोनही साईडची अर्धी अर्धी रुंदी. ते झाली लॉंग वॉलची कॅल्क्युलेशन. आणि शॉर्ट वॉल साठी काय करावे लागतं? 3 आहे रूमची, त्यामध्ये दोनही वॉलची थिकनेस म्हणजे 3.3 आणि त्यामधनं आपण रुंदी वजा करतो म्हणजे 0.9 आपण त्यामधनं वजा केली. ही झाली तुमची शॉर्ट वॉलची कॅल्क्युलेशन. ठीक आहे, मग आता पायातील खोदकाम करण्यासाठी 2 आणि हे 2 म्हणजे नंबर्स किती झाले? लॉंग वॉलचे 2 आणि शॉर्ट वॉलचे 2, म्हणून आपण इथे लॉंग वॉलचे 2 आणि शॉर्ट वॉलचे 2 लिहिले. लांबी आपण काढली इथनं. मग त्यानंतर ब्रेड्थ आणि हाईट आपण कुठून घेतो? हे बघा, पायातील खोदकाम म्हणजे इतकं आपल्याला खोदकाम करायचं आहे, बरोबर, 0.90चं. आता इथे 0.90 कसं आलं? यावरून आलं. 0.90चं आपल्याला खोदकाम करायचं आहे. ठीक आहे, म्हणून मग आपण इथे त्याची ब्रेथ किती येणार? 0.90. आणि किती खोदकाम करायचं आहे आपल्याला? इथपर्यंत. हे आहे तुमचं ग्राउंड लेवल. मग 0.30 प्लस 0.30 प्लस 0.30 म्हणजे किती झालं? हे 6 आणि 3 9. 0.90 पर्यंत आपल्याला खोदकाम करायचं आहे. मग ते आपण इथे लिहिलं. मग या चौघांची आपण इंटू केलं आणि त्याची क्वांटिटी काढली. म्हणजे पायातील खोदकाम करण्यासाठी आपल्याला किती क्वांटिटी पर्यंत खोदकाम करायचं आहे? 15.55 क्युबिक मीटरचं आपल्याला खोदकाम करायचं आहे. कसं काढलं समजलं ना? हे इथे आपण फक्त इथे तुम्ही म्हणाल की इथे 6च दिला आहे, मग इथे आपण 6 का नाही दिला? आपल्याला त्यामध्ये वॉलची थिकनेस ऍड करावी लागते. ठीक आहे, जी की किती असते? 3 असते, म्हणजे 0.15 या साईडला आणि 0.15 या साईडला. ठीक आहे, म्हणजे 15 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर म्हणजे 30 सेंटीमीटर. तसंच शॉर्ट वॉल साठी पण असते. ठीक आहे, मग हे झालं पहिल्या याच्यासाठी. पहिलं कुठलं? पायातील खोदकाम. मग आहे पायातील कॉन्क्रीट. मग आता इथे बघा, कॉन्क्रीट कुठे केलं आहे? फक्त या पोर्शनला कॉन्क्रीटिंग केलं आहे. लॉंग वॉल शॉर्ट वॉल तर तितकीच राहील. कॅल्क्युलेशन पूर्ण याच्यासाठी
ठीक आहे. मग जेव्हा आपण त्याची रुंदी घेऊ, रुंदी पण तितकी 0.90, पण त्याची हाईट किती घेणार आपण? फक्त इथल्याच पोर्शनला कॉन्क्रीटिंग केलेली आहे म्हणून त्याची हाईट किती येणार? 0.30. मग 0.30 त्याची हाईट. तसंच मग शॉर्ट वॉलला सुद्धा आणि लॉंग वॉलला सुद्धा दोन लॉंग वॉल आहे आणि 2 शॉर्ट वॉल आहे. मग आपण त्याची क्वांटिटी काढली जी की किती आली? 5.19 क्युबिक मीटर. ठीक आहे. मग पाया व जोत्यामधील वीटकाम. वीटकाम म्हणजे कुठला? हे जे अशी लाईन्स दिले आहे हे सर्व आहे तुमचे वीटकाम जोत्यापर्यंत, म्हणजे फक्त फाउंडेशन इथपर्यंत. याच्या वर जे आहे ही आहे भिंत आणि इथपर्यंत तुमचं फाउंडेशन आहे. फाउंडेशनचा काही पार्ट खाली असतो आणि काही पार्ट वर असतो. मग जेव्हा आपण पाया व जोत्यामधील वीटकाम काढतो तर यासाठी बघा आपल्याकडे 3 ऑफसेट आहे. हा पहिला, हा दुसरा आणि हा चौथा. ठीक आहे. आणि सगळ्यांची जी हाईट आहे ती वेगळी वेगळी आहे म्हणून आपल्याला 3 याच्यात घ्यावं लागतं. ठीक आहे. मग लॉंग वॉल शॉर्ट वॉल पहिल्या ऑफसेट साठी म्हणजे या ऑफसेट साठी लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल सारखी आहे. ठीक आहे. मग त्याची रुंदी किती आहे? 0.60 आणि त्याची हाईट किती आहे? 0.30. बघा 0.60 त्याची रुंदी आणि 0.30 त्याची हाईट. ठीक आहे. मग त्या हिशोबाने आपण त्याची क्वांटिटी काढली 2.48. यामध्ये जेव्हा आपण लॉंग वॉल काढली तेव्हा इथे 0.60 का घेतलं? कारण इथे काढताना त्याची रुंदी किती आहे? 0.60 आहे म्हणून आपण इथे 0.60 घेतलं. 0.90 घेतलं नाही. 0.90 आपण कुठे घेतलं? खोदकाम करताना. एक्सकॅव्हेशन तर आपल्याला मोठ्या रुंदीपर्यंतच करावं लागतं म्हणून आपण 0.90 केलं. आणि वर जेव्हा आपण वीटकामासाठी काढत आहे त्यावेळी रुंदी किती आहे? फक्त 0.60 पर्यंतच आपल्याला वीटकाम करायचं आहे म्हणून आपण त्याची लॉंग वॉल शॉर्ट वॉल काढताना तिथे 0.60 घ्यावं लागते. मग जेव्हा आपण सेकंड ऑफसेट काढतो त्यावेळी 6.30 प्लस 0.50 करावं लागतं आणि 3.30 मायनस 0.50. बघा. ठीक आहे. मग त्याची रुंदी किती झाली? लेंथ तर आपण काढली लॉंग वॉल शॉर्ट वॉलनी. मग रुंदी आहे 0.50 आणि त्याची हाईट किती आहे? 0.30. बघा 0.50 आणि 0.30. मग याचं मल्टिप्लिकेशन करून आपण त्याची क्वांटिटी काढली. मग तुमचा तिसरा ऑफसेट कुठला? हा. मग यामध्ये लॉंग वॉल शॉर्ट वॉल काढताना काय करावं लागेल? 6.30 प्लस 0.40 लॉंग वॉल साठी आणि शॉर्ट वॉल साठी 3.30 मायनस 0.40. मग रुंदीत लिहिताना 0.40 आणि लांबीमध्ये 0.60. बघा 0.40 याची इथे लॉंग वॉल काढताना 0.40 नी ऍड आणि 0.40 नी मायनस शॉर्ट वॉल काढताना. क्वांटिटी म्हणजे 2 आणि लेंथ आपण लिहिली ब्रेथ म्हणजे 0.40 कुठली? ही वाली आणि तुमचं लेंथ म्हणजे 0.60. मग आपण याची क्वांटिटी काढली. मग आपण तीनही ऑफसेटची जी क्वांटिटी आहे त्याचं आपण ऍडिशन केलं जे की किती आला आहे आपल्याला? 10.94 क्युबिक मीटर. ठीक आहे. मग सगळ्यात शेवटचं कुठलं आहे? सुपर स्ट्रक्चर मधील वीटकाम म्हणजे कुठला? फाउंडेशनच्या वरचं जे तुमचं आहे तो झालं तुमचा सुपर स्ट्रक्चर. त्यासाठी पण लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल. लॉंग वॉल काढताना 6.30 प्लस याची रुंदी किती आहे? 0.30. 0.30. शॉर्ट वॉल काढताना तेच मायनस करायचं. ठीक आहे. मग लेंथ आली, रुंदीमध्ये काय लिहाल? 0.30 आणि हाईट मध्ये काय लिहाल? 3 मीटर. लिहिलं. मग त्यांची मल्टिप्लिकेशन करून आपण क्वांटिटी काढली. मग जेव्हा आपण सुपर स्ट्रक्चरचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी पूर्ण याला आपण भिंत देतो का? नाही. आपल्याला आपण डोर्स प्रोव्हाइड करतो, विंडो प्रोव्हाइड करतो. मग जिथे डोर आणि विंडो असते तिथे आपण वीटकाम करत नाही. मग आपण काय करतो की सर्वात पहिले आपण सर्व भिंतींना सॉलिड समजून पूर्ण कॅल्क्युलेशन करतो. मग त्यातून आपण डोर आणि विंडोचं डिडक्शन करतो. हे आपण मागे जेव्हा आपण थिअरी शिकवत होतो त्यावेळी मी तुम्हाला सांगितलं की पहिले काय करतो? सगळ्यांना अखंड समजून त्याची आपण क्वांटिटी काढतो मग त्यातून आपण डिडक्शन करतो म्हणजेच काय? वजावट करतो. मग आपण पूर्ण याची विटांचं तर काढलं मग त्यामधनं आपल्याला डोर आणि विंडो मायनस करायचे आहे. मग ते आपल्याला कुठून माहिती पडेल? बघा प्लॅन मधनं एक दरवाजा दिलेला आहे आणि 2 विंडोज दिलेल्या आहे. म्हणजे दरवाजासाठी एक डिडक्शन आणि 2 विंडोसाठी आपल्याला डिडक्शन करायचं आहे. आणि त्याची आपल्याला लेंथ त्याची साईज पण दिलेली आहे. दरवाजा किती? 1.2 इंटू 2.1 मीटर उंच. 1.2 मीटर त्याची रुंदी आणि 2.1 मीटर त्याची काय?
हाईट. तशीच विंडो सुद्धा 1.8 इंटू 1.2 मीटर तुम्हाला त्याची साईज दिलेली आहे. मग आपल्याला त्याची डिडक्शन करायची आहे. डोर्स आणि विंडो 1 आणि 2. मग डोरमध्ये लेंथ किती आहे त्याची 1.2. त्याची हाईट किती आहे 2.1 आणि त्याची थिकनेस किती आहे, जितकी थिकनेस तुमच्या वीट वॉलची असते सुपरस्ट्रक्चरची तितकीच थिकनेस तुमच्या डोरची सुद्धा असते, कारण तितकेच याच्यात आपण ते डोर फिट करतो. आपल्या भिंतीच्या बाहेर निघतं काय आपला दरवाजा नाही, त्याची जितकी थिकनेस आहे तितक्याच थिकनेसमध्ये आपण आपला डोर सुद्धा फिट करतो. म्हणून जी थिकनेस तुमच्या वॉलची असते तीच थिकनेस तुमच्या डोरसाठी पण असते. 0.30 आणि 2.10. डोर किती आहे एकच आहे. ठीक आहे. मग विंडोज किती आहे 2. मग यामध्ये लेंथ राहील 1.8, रुंदी राहील 0.30 आणि त्याची हाईट किती राहील 1.2 मीटर. पुढे गेला. ठीक आहे. मग त्याची आपण क्वांटिटी काढली. मग जेव्हा आपण दरवाजा किंवा विंडो देतो त्याच्यावर आपण लिंटेल बीम प्रोव्हाइड करतो. लिंटेल बीम म्हणजे काय की दरवाजा एखाद्या वीटकामात भिंतीत देणं म्हणजे काय, तिथे एक खाचा पाडणे, ठीक आहे, होल करणे. मग पूर्ण जे वीटकाम केलं दरवाजाच्या वर सुद्धा वीटकाम असते बरोबर. मग दरवाजाच्या वरचं वीटकाम दरवाजावर पडलं नाही पाहिजे त्यासाठी आपण काय करतो, जिथे आपला दरवाजा संपला त्यावर आपण एक बीम देतो आणि मग त्या बीमच्या वर आपण परत वीटकाम करणं सुरू करतो. मग तो जो बीम आपण देतो सपोर्टसाठी, जेणेकरून आपलं वरचं काम खाली नाही आलं पाहिजे, त्या बीमला आपण लिंटेल म्हणतो. मग जेव्हा आपण सुपरस्ट्रक्चरमध्ये वीटकाम काढतो त्यावेळी आपल्याला त्या बीमच्या ठिकाणी तर आपण विटा नाही लावत आहे, तिथे आपण कॉन्क्रीटिंग करत आहे. मग ते सुद्धा आपल्याला वजा करावे लागतात. मग त्याचे वजावट सुद्धा कसं, डोरसाठी 1 आणि विंडोसाठी 2. मग ते कसं करतो आपण, लिंटेल बीम म्हणजे काय, त्यावर आपण एक बीम प्रोव्हाइड करतो. मग जितकं तुमच्या डोरची लांबी असेल तितकंच तुमच्या लिंटेलची लांबी. ठीक आहे. म्हणजे 1.2 चा जर तुमचा डोर असेल असा, मग लांबी त्याची, मग तितकाच तुमचा बीम, आणि बीमला आपण थोडंसं बाहेर काढतो जेणेकरून तो तुमच्या भिंतीमध्ये फिक्स झाला पाहिजे. थोडीशी बेअरिंग, त्याला आपण बेअरिंग म्हणतो. म्हणजे काय, 15 सेंटीमीटर या साईडला आणि 15 सेंटीमीटर त्या साईडला आपण बीमला थोडंसं बाहेर काढतो. कशासाठी, ते व्यवस्थित तुमच्या वीट कामांमध्ये फिक्स झालं पाहिजे त्यासाठी. आणि त्या एरियामध्ये पण आपण मग वीट काम करत नाही, मग ते बेअरिंग सुद्धा आपल्याला कन्सिडर करावी लागते. म्हणजे काय, असा पार्ट जो लिंटल बीमचा आपण थोडासा बाहेर काढतो. म्हणजे 1.2 पर्यंत तर लिंटल बीम दिलेलाच आहे, पण दोनही बाजूला 15 सेंटीमीटर इकडे आणि 15 सेंटीमीटर तिकडे आपण तो बीम बाहेर काढतो. म्हणून ते तिथे लिहिलेलं असते. 1.20 मध्ये तर असतेच, पण दोनही साईडला बेअरिंग 0.15 0.15 15 सेंटीमीटर. मीटर मध्ये कसं 0.15 आणि 0.15. दरवाजासाठी 1 आणि विंडोसाठी 2. इथे मेन्शन करू का, हे दरवाजासाठी आहे आणि हे खालचं जे तुमचं आहे ते तुमचं विंडोसाठी आहे. ठीक आहे. 1 आणि 2. मग याचं लिहायला लेंथ किती 1.50 1.2 प्लस 0.15 प्लस 0.15 1.5. तसंच विंडोसाठी थिकनेस 0.3 0.3 आणि त्याची जी हाईट आहे ती 0.15 आणि 0.15. मग आपण त्याची क्वांटिटी काढली, किती आली 2.309 क्युबिक मीटर. कळालं की आपण डिटेल्ड एस्टिमेट लॉंग वॉल शॉर्ट वॉलनी कसं काढतो. ठीक आहे. मग तुमचं जे दुसरं मेथड आहे ती आहे तुमची सेंटर लाईन मेथड. ठीक आहे. मग आता आपण सेंटर लाईन मेथड मध्ये काय करतो तर बघा, मध्य रेषा पद्धतीमध्ये नकाशावरून सर्व भिंतींच्या मध्य रेषेच्या लांबीची बेरीज करून मध्य रेषेच्या एकूण लांबी काढली जाते. म्हणजे काय की जसं आता ही तुमची भिंत आहे, तर आपण सर्व भिंतांची मध्य रेषेची जी आपण काय म्हणते त्याला डिस्टन्स आहे ते आपण मोजून घेतो. सेंटर टू सेंटर डिस्टन्स आपण मोजून घेतो. सेंटर लाईन काढल्या, मग हा डिस्टन्स हा डिस्टन्स हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स सर्व लाईनची आपण बेरीज करतो. ठीक आहे. म्हणजेच काय करतो आपण, सेंटर टू सेंटर डिस्टन्स काढतो. मग सर्व भिंती एकाच जाडीच्या असाव्यात. एकच जाडी असणाऱ्या भिंती पाया फुटिंगचे गेट करून प्रत्येकासाठी स्वतंत्रपणे मध्य रेषेची एकूण लांबी काढली जाते. सेंटर लाईन मेथड मध्ये काय असतं की जे तुमच्या सर्व भिंती आहे जर त्याच्या एकच जाडी असली, म्हणजे लोड बिअरिंग मध्ये आपण एकच जाडी देतो, मग सर्वांचं सेंटर टू सेंटर डिस्टन्स काढून आपण त्याची बेरीज करतो.
या पद्धतीमध्ये पायातील खोदकाम, पायातील कॉन्क्रीट, पाया व जोत्यामधील बांधकाम, सुपरस्ट्रक्चर मधील वीटकाम यासाठीची लांबी एकच. म्हणजे जे तुम्ही सेंटर लाईनची जी पूर्ण ऍडिशन करून जी तुम्ही त्याची लांबी काढली आहे तीच लांबी तुमच्या पायाच्या खोदकामासाठी, त्याच्या कॉन्क्रिटिंगसाठी, सुपरस्ट्रक्चरसाठी आणि जोत्यामधील बांधकामासाठी ती एकच रुंदी ती एकच लेंथ असते, चेंज नाही होत. त्या लांबीला संबंधित कलमांच्या रुंदी व उंचीने गुणून मग त्या लांबी जी आपण काढली ती सगळ्यांसाठी कॉन्स्टंट राहते. कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी? पायातील खोदकाम, कॉन्क्रीट आणि जोत्या आणि सुपरस्ट्रक्चर मधील काम. मग त्याला रुंदी आणि उंचीने गुणून आपण त्याची क्वांटिटी काढतो. ठीक आहे. ही पद्धती अतिशय जलद असते, परंतु जेव्हा क्रॉस वॉल किंवा जंक्शन असतात तेव्हा विशेष लक्ष द्यावं लागतं. ठीक आहे. मग यावर एक उदाहरण बघू. बघा, दिलेल्या आकृतीवरून मध्य रेषेच्या पद्धतीचा उपयोग करून खालील कलमांची क्वांटिटी काढा. पायातील खोदकाम, पायातील बेड कॉन्क्रीट, पाया व जोत्यामधील वीटकाम आणि सुपरस्ट्रक्चर मधील वीटकाम. जे आपण मागे जे उदाहरण घेतलं तेच उदाहरणाला आपण आता सेंटर लाईन मेथडनी काढणार आहोत. बघा, याच्यामध्ये काय करायचं? सर्वात पहिले एकूण लांबी काढायची. कशी? सेंटर टू सेंटर डिस्टन्स, म्हणजे AB प्लस BC प्लस CD प्लस DA. 6.30 प्लस 3.30 प्लस 6.30 प्लस 3.30 किती आलं? 19.20 मीटर. हे 6 आणि 3च आहे. मग हे 3.0 काय आहे? या साईडची अर्धी 0.15 आणि 0.15 म्हणजे किती? 6.30. ठीक आहे. मग एकूण लांबी काढली. मग त्यानंतर काय म्हणताय? जर मध्य रेषेच्या एकूण लांबीला खोदकामाची रुंदी व उंचीने गुणले, म्हणजे जी आपण मध्य रेषाची लांबी काढली म्हणजे ही, याला जर आपण ब्रेड्थ आणि हाईटनी गुणले तर खोदकामाची क्वांटिटी मिळते. हे करत असताना आपण काही भाग दोनदा घेतो, तर तेवढाच भाग आपण मोकळा पण सोडतो. त्यामुळे एकूण क्वांटिटीमध्ये काहीही फरक पडत नाही. चौकोन PQRS हे तिरप्या रेषांनी दाखवलेले चौकोन दोनदा येतात, तर KLMN हे चौकोन अजिबात येत नाही. परंतु हे चौकोन एकसारखे असल्याने क्वांटिटी मध्ये फरक पडत नाही. कुठले? हे जे PQRS हे जे चौकोन आहे हे दोनदा येऊन राहिले आहे. जेव्हा आपण याची कॅल्क्युलेशन करतो तेव्हा पण येत आहेत आणि याच्यामध्ये पण येऊन राहिले आहेत. पण जे KLMN आहे ते येऊन नाही राहिले. पण काय होत आहे की याच्या वेळेस आपण हे दोनदा घेत आहे, म्हणून याची आणि याची साईज सारखी. म्हणजे दोनदा म्हणजे काय समजायचं मग? की याचं आणि एक याचं. म्हणून जर डबलही येत असेल तर तितकीच जागा आपण यामध्ये मोकळी पण सोडतो, तर ते एकमेकांना न्यूट्रल करून टाकते. कळालं का काय म्हणत आहे? जेव्हा आपण सेंटर टू सेंटर डिस्टन्स काढतो, म्हणजे कुठला? AB, BC, CD आणि DA. त्यावेळी काय होतं की हे जे चौकोन आहे, कुठला? जिथे मी P लिहिलेला आहे, Q, R आणि S हे दोनदा मोजलं जात आहे. जसं या साईडची लाईन मध्ये पण हे येऊन राहिलं आहे आणि हे काढताना सुद्धा हे येत आहे. म्हणजे हा एकच बॉक्स दोनदा मोजत आहे. पण मग हे जे बाहेरचे सुटलेले बॉक्स आहे, कुठले? KLMN, याला आपण मोजतच नाही आहे. पण याला आपण दोनदा मोजत आहे, म्हणून एकदा याचं आणि एकदा याचं समजून ते न्यूट्रल होऊन जाते. ठीक आहे. म्हणून जर या पद्धतीमध्ये कसं आहे, जर एक गोष्टी दोनदाही होत असेल तरीही त्याने काही फरक पडत नाही, कारण ते नंतर मायनसच होऊन जाते. कारण जितक्या गोष्टी आपण डबल पकडत आहे तितक्याच गोष्टी आपण मोकळ्या पण सोडत आहे. वरील तत्व पायातील कॉन्क्रीट, पाया व जोत्यामधील वीटकाम तसेच सुपरस्ट्रक्चर मधील वीटकाम यासाठी वापरले जाते. मग आपण आता याची कॅल्क्युलेशन बघू. बघा, आपण काढलं तुमची एकूण मध्यरेषा किती? 19.20 मीटर. आता आपल्याला सर्वात पहिलं काय काढायचं आहे? पायातील खोदकाम. त्यासाठी तुमची लेंथ आहे 19.20. यामध्ये क्वांटिटी एकच. आपण लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल थोडी घेत आहे, आपण सर्व याचीच घेत आहे. म्हणजे सर्व यांचीच आपण बेरीज केली, म्हणून दोनदा घ्यायची गरज नाही. सर्व यांची केली म्हणजे एकच ते सर्व आलं. मग 19.20 कितीपर्यंत? 0.90 इतकं त्याला खोदकाम करायचं आहे, म्हणून रुंदी किती? 0.90 आणि कुठपर्यंत? ही झाली तुमची ग्राउंड लेवल, म्हणजे इतकं खोदकाम करायचं आहे. किती? 0.3 प्लस 0.3 प्लस 0.3 म्हणजे किती? 0.9. लिहिलं. त्याची क्वांटिटी काढली. मग काय आहे? पायातील बेड कॉन्क्रीट म्हणजे कुठला? हे. त्याची लांबी एकच 19.20. मग रुंदी किती? 0.90 आणि हाईट किती? 0.30. केलं. त्याची क्वांटिटी काढली. मग काय आहे? पाया व जोत्यामधील वीटकाम.
कुठे कुठे केलाय हे इथपर्यंत तुमचं जोता आहे. याचं आपल्याला वीट काम काढायचं आहे. लेंथ एकच 19.20. आता याच्यात 3 ऑफसेट आहे. हा पहिला ऑफसेट, दुसरा ऑफसेट आणि तिसरा ऑफसेट. मग लेंथ तुमची तितकीच 19.20. मग पहिल्या ऑफसेटला रुंदी किती 0.60 आणि लांबी किती 0.30 केलं. 0.60 0.30 त्याची क्वांटिटी काढली. मग दुसरा ऑफसेट त्याची रुंदी किती 0.50 लांबी किती 0.30. ओके. आणि तिसऱ्या ऑफसेटला 0.60 त्याची रुंदी आणि लांबी किती 0.60 त्याची क्वांटिटी काढली. मग तीनही याची बेरीज केली. मग शेवटचं कुठलं तुमचं सुपर स्ट्रक्चरचं वीट काम म्हणजे हे सगळं तुमचं सुपर स्ट्रक्चर. यामधलं वीट काम. लांबी तितकीच, रुंदी किती 0.30 आणि हाईट किती 3 काढलं. मग आता यामधनं आपल्याला काय करावं लागतं, डोर्स आणि विंडो साठी डिडक्शन आणि लिंटल बीम साठी डिडक्शन, कारण तिथे आपण वीट काम करत नाही, जसं आपण त्यामध्ये केलं तसंच. मग डिडक्शन साठी डोर आणि विंडो. डोर साठी लेंथ किती आहे तुमच्या इथे दिलेला आहे 1.2, याची रुंदी किती 0.30 आणि हाईट किती 2.1. तसंच विंडो साठी 1.8, 0.3 आणि 1.2. ठीक आहे, त्याची क्वांटिटी काढली. मग लिंटेल बीमची जे आपण दरवाजे आणि विंडोवर देतो. आता यामध्ये पण आपल्याला विंडो 2 आहे म्हणून 2 तिथे आपण नंबर्स लिहिले. मग लिंटेल बीम साठी काय करावं लागतं, परत तेच 1.2 आपण आहेच त्याची लेंथ. मग दोन साइडला बेअरिंग 0.15 प्लस 0.15 ते किती येणार 1.5. त्याची रुंदी किती 0.30 आणि हाईट किती 0.15. तसंच विंडो साठी सुद्धा 1.8 दिलेला आहे, तर या साइडला 0.15 आणि या साइडला 0.15 ते किती झालं 2.1. ही झाली लिंटेल आणि याच्यासाठी डिडक्शन काढलं. मग डिडक्शन केल्यानंतर काय करावं लागतं, सुपर स्ट्रक्चरचं जे वीट काम आहे त्याची जी आपल्याला क्वांटिटी निघाली ते मायनस हे करून मग आपल्याला सुपर स्ट्रक्चरची पूर्ण क्वांटिटी मिळते. ठीक आहे. मग जर तुम्ही बघत असाल की सेंटर लाईन मेथडनी आपण एकच प्रॉब्लेम 2 मेथडनी केले, लॉंग वॉल, शॉर्ट वॉल आणि सेंटर लाईन. तर सेंटर लाईननी जे आपण केलं ते एकदमच लवकर झालं आणि त्यामध्ये जास्त काही इतकं आपल्याला कॅल्क्युलेशन करावी लागली नाही आणि लवकर झालं कमी वेळात. तसंच लॉंग वॉल शॉर्ट वॉलला जास्त वेळ लागतो, पण जरी त्याला जास्त वेळ लागत असला तरी तो ॲक्युरेट आहे सेंटर लाईन पेक्षा. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण सविस्तर एस्टिमेट काढतो. मग तुमचा डिटेल्ड एस्टिमेट हा चॅप्टर इथेच संपला. यामध्ये आपण डिटेल्ड एस्टिमेट कसा काढतो आणि ते काढण्याच्या पद्धती आपण या युनिटमध्ये बघितलं. ठीक आहे. थँक्यू.